आणि मुंबईतल्या कालच्या धुमशानंतर सध्या मुंबईमध्ये दादर, प्रभादेवी, वांद्रे या परिसरामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे। नवी मुंबई आणि डोंबिवली तसंच ठाण्यामध्ये पावसाची संततधार पाहायला मिळते। तर दहिसर, अंधेरीमध्ये पाऊस सुरू आहेच। मुंबईसह ठाणे, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे। या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर रायगड जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे, त्यामुळे रायगड जिल्ह्यासाठी आजही रेड अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून। तर कोल्हापूरच्या घाट माथ्यावरही रेड अलर्ट देण्यात आला आहे। अधिक माहिती मुंबईतनं घेणार आहोत आमची प्रतिनिधी जुई जाधव हिच्याकडनं। जुई, काय आजचे अपडेट्स आणि तू सध्या कुठे? प्रज्ञा, आजचे अपडेट्स पाहायला गेले तर मग मुंबईला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे, तर मग रायगडला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। गेले 4 ते 5 दिवस मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय, मात्र आज कुठेतरी ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे पाऊस जरा तरी उसंत घेणार का अशा प्रतीक्षेत सगळेजण आहे, कारण का गेले 4 दिवस मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे ठिकठिकाणी मुंबईमध्ये पाणी साचलं होतं। काल कुर्ल्यात जे मिठी नदी आहे, मिठी नदीची पण पातळी पाण्याची वाढल्यामुळे तिथल्या नागरिकांचा स्थलांतराचा प्रश्न निर्माण झाला होता। असे अनेक समस्या कालच्या पावसामुळे गेल्या 2 दिवस जो पाऊस पडतो त्याच्यामध्ये उद्भवली होती। मात्र आज ऑरेंज अलर्ट दिला आहे। जरी ऑरेंज अलर्ट दिला असला तरी देखील पाऊस हा मुंबईमध्ये सुरूच आहे। जरी मुसळधार जसा काल पडत होता तसा पडत नसला तरी देखील पाऊस सुरूच आहे। पावसाने जरा देखील उसंत घेतलेली नाही। मात्र मुंबईच्या शाळा आज सुरू आहेत। आज ऑरेंज अलर्ट असल्यामुळे मुंबईच्या शाळांना सुट्टी दिलेली नाही, परंतु जर हा पाऊस मुसळधार पडायला लागला तर मात्र शाळांच्या संदर्भात काही निर्णय घेतला जाऊ शकतो। परंतु आता मी उभी आहे दादर परिसरामध्ये आणि या परिसरामध्ये देखील आता पावसाला सुरुवात झाली आहे। पाऊस खरं तर येऊन जाऊन आहे प्रज्ञा, म्हणजे अगदीच काल जसा पडत होता एकदम कंटिन्यू तसा पडत नाहीये। त्यामुळे आजचा दिवस देखील मुंबईकरांसाठी महत्त्वाचा आहे। जरी ऑरेंज अलर्ट दिला असला तरी देखील मुंबईकरांना काळजी घेण्याचं आणि सतर्कतेचं आव्हान देण्यात आलं आहे की कोणीही फारसं घराबाहेर पडू नये, कारण का जरी ऑरेंज अलर्ट असला तरी ऑरेंज अलर्टवरून रेड अलर्ट कधीही हा पाऊस होऊ शकतो, त्यामुळे काळजी घेण्याचं आव्हान करण्यात आलं आहे। तर तिथे रायगडमध्ये रेड अलर्ट आहे। कोकणामध्ये खरं तर पावसाने धुमशान घातला आहे आणि हाच पाऊस आज देखील असाच राहणार आहे। त्यामुळे कोकणवासियांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन विशेष म्हणजे जे नदीकाठी आणि समुद्रकिनारी नागरिक राहतात त्यांना करण्यात आलं आहे। प्रज्ञा, नक्कीच जुई, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय मुंबई आणि उपनगरामध्ये थोडक्यात आता पाऊस सुरू आहे आणि ऑरेंज अलर्ट आज देण्यात आलाय।